गुन्हा दाखल सर आम्हाला माहिती तपासात काय होणार आहे जोपर्यंत गोवंश गोशाळेत येत नाही आमचे मुलं बाकीचे निघाले आम्ही इथं हलणार नाही. सगळ्यात मोठ्या तोड्या केल्या आणि आमचं म्हटलं गुन्हा दाखल करा 100% करा. आता आमचे धमकावलं जातं आम्हाला पोरं अशा लावलेत, आता पद्धतीने. पोरं येतील आमची. आम्ही ज्या इलेक्शन करतोय आमच्या बर्ताव करत आमच्या तालुक्यात नाही झाला आम्हाला राऊंडमध्ये घेताय. अशा चुकीच्या पद्धतीने आम्ही राऊंडमध्ये बसून टाकले त्यांनी direct सरांनी इतकं भारी कोऑप केलं सरांनी. शेवटी मार्गदर्शनाखाली आम्ही कारवाई केली आणि आम्हाला साहेबांनी आम्हाला शब्द दिला पोरं आम्ही गेलो नाही 1-2 जण पाठवू सुरुवातीला. बरं आहे का आपण ही माहिती घेतो सगळी काय झालं कसं झालं माहिती साहेब जे गोमेश पळवून लावले कारवाई करू आपण जे काय असेल ते गुन्हा दाखल करू बाकीची सगळी कारवाई करू. आता शेतात गेलेली जनावरं तर आता लगे आणणं शक्य नाही. ज्ञानेश्वर एकनाथ महाजन उर्फ दादा माऊली नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा मालेगाव तालुक्यातून तो गोरक्षक आले होतो. आम्हाला एक गुप्त माहिती होती की चोपडा केजेनमध्ये 100+ गोवंश कत्तलीच्या उद्देशाने बकरी ईदला कुर्बानीसाठी बांधलेले. तर आम्ही लागलीच आविष्कार भैया भुसे यांना फोन केला. त्यांनी SP साहेबांना फोन केला माहेश्वरी रेड्डी साहेबांना. ॲडिशनल SPंना फोन केला माहेश्वरी रेड्डी साहेबांनी. ॲडिशनल SP साहेबांनी आम्हाला LCBचा एक अधिकारी दिला. तिथं स्पॉटला गेल्यानंतर पोलीस कर्मचारी सुरक्षित नाही. पोलिसांसमोर गोरक्षकांना पण मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना हिसकाबुसकी झाली. मग आम्ही सर्व गोरक्षक संतप्त गोरक्षक जेव्हा पोलीस स्टेशनला आलो तर इथले चोपडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष API मधुकर साबळे सर ते आम्हाला आरेरेची भाषा करायला लागले. तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे. मग मी त्यांना हे तर सांगितलं की आम्हाला हा अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे. मग ते बोलले की बा यांना 3rd डिग्री लावा हे करा ते करा. म्हणजे आम्ही महाराष्ट्रभर गोरक्षा करत असतो. प्राणीन फाउंडेशनच्या माध्यमाने आमच्यासोबत विश्व हिंदू परिषद बजरंग दल धुळ्याची गोरक्षक आहेत. असं पोलीस स्टेशन आम्हाला कुठंच बघायला भेटलं नाही. असं भ्रष्ट पोलीस स्टेशन. आमचं SP साहेबांना गृहमंत्री साहेबांना निवेदन आहे की असे भ्रष्ट कर्मचारी हे सस्पेंड केले पाहिजे आणि ते एक चांगला एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी इथं नेमला पाहिजे. सर गोरक्षकांच्या आज आपल्या चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन चालू आहे. या कशा संदर्भात आणि काय त्यांची मागणी? शेतपुरा परिसरात आज सकाळी काही गोवंश शेतात जात असताना त्यांनी अडवलं होतं आणि त्याने सांगितलं की हे कत्तलीसाठी आणलेलं गोवंश आहे. त्याची खात्री केली आणि आम्ही पुढील योग्य ती कारवाई करत आहोत. म्हणजे खरोखरच जर कत्तलीसाठी आणलं असेल तर योग्य कायदेशीर कारवाई करत आहोत. पण त्यांचं असं म्हणणं आहे गोरक्षकांचं की ताबडतोब ते जनावरं ताब्यात घ्या गोशाळेत टाका आणि नंतर पुढील काय आहे ती खात्री करा. यासाठी ते पोलीस स्टेशन येऊन सकाळपासून थांबले. सर त्यांचं असंही म्हणणं आहे की आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला पोलिसांकडनं किंवा अधिकाऱ्यांकडनं योग्य ती स्टेटमेंट दिलं गेलं नाही. त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. ॲक्च्युअल आता त्यांची काय बोलाचाली झाली याच्याबद्दल तर काय माहिती नाही. पण आमच्याकडे CCTV कॅमेरे आहेत त्याच्यात स्पष्ट दिसेल काय बोललं काय नाही. मग आता आपली पुढची कारवाई कशी राहील? आता आम्ही जे गोवंश आहे ते ताब्यात घेण्यासाठी टीम पाठवलेली आहे आणि ते ताब्यात घेऊन खात्री करू. जर कत्तलीसाठी असेल तर कायदेशीर कारवाई होईल.